गुड इव्हिनिंग एव्हरीवन. चला, कसे आहात सर्वजण? आशा करतो सगळे एकदम मस्त असाल आणि तुमचा अभ्यासही अगदी चांगला चालू असेल. बरोबर आहे का? चला, आता आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं? याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण 3.1 एक्सरसाइजचा बेसिक आणि कंप्लीट एक्सरसाइज सॉल्व्ह केली होती. बरोबर आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे? लक्ष द्या. आजच्या लेक्चर मध्ये टॉपिक तुम्ही पाहिलाच असेल, nth टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. आपल्याला काय पाहिजे? nth टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असेल? nth टर्म म्हणजे काय? लक्ष द्या. जर अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे, मला कोणत्याही नंबरची टर्म फाइंड करायची. समजा मला एक एपी दिलेली आहे आणि 100 नंबरची टर्म फाइंड करायची. मग तुम्ही असं डी ऍड करत जाणार का? 1 + d, 2 + d, 3 + d असं करत करत जाणार का? खूप टाइम लागेल ना. त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. बरोबर आहे का? चला, मग फॉर्म्युला काय असेल तो एकदा आपण बघू. फॉर्म्युला डिराईव्ह करू आणि मग नंतर आपली 3.2 एक्सरसाइज कंप्लीट सॉल्व्ह करणार आहोत. चला, लक्ष द्या. फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी एक एक्झाम्पल लक्ष घ्या. इकडे काय इथं काय एक एपी बघा. 5, 8, 11, 14, 17, 20, 23. एपी तुमच्या लक्षात आली असेल. बरोबर आहे. एपी आहे ना. +3 +3 +3 होते. हा, म्हणून ही काय एक एपी आहे. बरोबर आहे का? ही झाली माझी फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म आणि सिक्स्थ टर्म, T7 अँड सो ऑन. काही अडचण आहे का? मग आता लक्ष द्या. इकडं कॉमन डिफरन्स किती असेल? इथं T1 ला आपण ए देखील म्हणलो होते. मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. T1 म्हणजेच ए. जे कोणी नवीन असतील त्यांनी मागचा लेक्चर नसेल पाहिला तर मागचा लेक्चर बघा, खूप सोपं होतं. वाटल्यास 2x ची स्पीड करून पाहिलं तरीही चालेल. चला, इथं डी किती असेल? मग डी बरोबर T2 - T1 इज इक्वल टू 8 - 5 इज इक्वल टू 3. हा झाला तुमचा डी. आता लक्ष द्या, मी काय करतोय पहा. D1 इज इक्वल टू किती आहे? 8 म्हणजेच ए. आता T2 किती आहे? T2 नाही, T1 5 आहे ना. T1 इज 5, T2 इज 8. T2 इज 8. T2 कसा मिळाला मला? 5 + 3. 5 + 3 म्हणजे 5 काय माझा? ए आणि 3 डी. 5 इज ए अँड 3 इज डी. आता पाहिलं ना आपण. डी इज इक्वल टू 3 आला होता इकडं. बरोबर आहे का? मग ए माझा 5 आहे, डी 3, ए + डी. आता याला थोडस लिहितो कसं बघा. ए इज इक्वल टू T2 इज इक्वल टू ए + 2 - 1 इंटू डी. चला, नेक्स्ट टर्म बघा. T3 किती आहे? 11. 11 इज इक्वल टू 8 + 3. 8 + 3. 8 ला किती लिहिलं होतं आपण? 8 इज इक्वल टू ए + डी. 8 इज इक्वल टू 8 इज इक्वल टू ए + 3. मग आता हा 8 ला तर ऑलरेडी ए + डी लिहिला होता आणि हा 3 कोण आहे? हा जो 3 आहे हा डी आहे प्लस डी. काही अडचण नाही यायला पाहिजे. खूप सोपं आहे. मग आता ए प्लस किती झाला? ए + 2d. आता इकडे लक्ष द्या. याला परत कसं लिहितो बघा. ए + 3 - 1 इंटू डी. काय केलं? ए ॲज इट इज 2 ला 3 - 1 असं लिहिलं. काय अडचण अजिबात नाही. चला, आता लक्ष द्या. T4 आहे माझी 14 कसा लिहू रे? 11 + 3. आता पॅटर्न लक्षात यायला लागला असेल नाही का? हा, 11 बरोबर किती? ए + 2d. 11 इज इक्वल टू ए + 2d आणि ऑलरेडी +3 केलं म्हणजे डी, म्हणजे ए + 3d. याला काय लिहितो? हा, आता लक्षात आलं असेल. 4 - 1d. एक पॅटर्न लक्षात येतोय का? T1, T2, T3, T4, T5 असं करत गेलो. आता मला T5 सांगा. पॅटर्न लक्षात आला असेल ना? पॅटर्न लक्षात आला असेल. T5 किती येणार? पॅटर्न बघून सांगा. ए + 5 - 1 इंटू डी. बरोबर आहे का? T4 असेल तर 4 - 1d. T3 असेल तर 3 - 1d. T2 असेल 2 - 1d आणि T5 असेल तर 5 - 1d. असं लक्षात येतंय का? मग असं करत करत मला एक nth नंबरची टर्म फाइंड करायची. तर काय येणार आहे? ए प्लस काय करतोय?
तोच नंबर -1, n नंबरची फाईंड करायची तर n-1 इंटू डी. हा झाला तुमचा फॉर्म्युला फॉर फाइंडिंग nth टर्म. परत लक्ष द्या, nth टर्म फाइंड करण्यासाठी हे सगळी प्रोसिजर व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. काय फॉर्म्युला येतोय nth टर्मचा? Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हा एक फॉर्म्युला जर माहिती असेल ना तर पुढची पूर्ण एक्सरसाइज तुमची याच्यावरच डिपेंड आहे. आलं का लक्षात? सिंपल आहे. एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे Tn चा. Tn बरोबर a प्लस n-1 इंटू डी. आलं का लक्षात? चला इकडे परत लिहितो मी Tn चा फॉर्म्युला. Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग nth टर्म. चला आता बघू आपण आपली, बस एकच फॉर्म्युला आहे, बेसिक काहीच नाही, एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे. पूर्ण एक्सरसाइज खतम. चला मग एक्सरसाइज नंबर 3.2 प्रॅक्टिस सेट तुमचा 3.2 बघणार आहेत आपण. काय अडचण आहे का? हा व्यवस्थित. आणि अडचण जर आली काय तुम्हाला ना तर कमेंट बॉक्स मध्ये तुमचे डाऊट टाका. चला हा, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये तुमचे जे डाऊट असतील ते डाऊट क्लिअर करत जाऊ. येतोय का लक्षात? चला मग पहिला प्रश्न. काय पहिला प्रश्न प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये? पहिला प्रश्न तर एकदम चिल्लर प्रश्न आहे, चिल्लर आहे, काहीच नाहीये. काय दिलेले आहे? बॉक्सेस. ऍक्टिव्हिटी वाला क्वेश्चन आहे आणि मी प्रत्येक वेळेस सांगत असतो तुम्हाला, ऍक्टिव्हिटीचा प्रश्न म्हणजे फुकटचे नंबर आहेत. ऍक्टिव्हिटीचे मार्क जायलाच नाही पाहिजे. येतोय का लक्षात? बघा मग पहिला प्रश्न आहे, राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्सेस. एक एपी दिलेली आहे, हा तर एकदम चिल्लर प्रश्न आहे, काहीच नाही याच्यात. त्याच्यातलं फर्स्ट बघू आपण. 1, 8, 15, 22 अँड सो ऑन. आणि काय दिलेलं बघा, ए इज इक्वल टू बॉक्स. वा, काय प्रश्न आहे बघा. T1 इज इक्वल टू परत बॉक्स. T2 इज इक्वल टू, हा लक्ष द्या फक्त, T2 इज इक्वल टू बॉक्स. T3 इज इक्वल टू अगेन बॉक्स. आणि बॉक्स भरायचे. हा इथे T2 मायनस T1 दिलेला आहे बघ. आणि मी प्रत्येक वेळेस ओरडून ओरडून सांगतो, ऍक्टिव्हिटीचा प्रश्न म्हणजे फुकटचे नंबर आहे. हा लक्ष द्यायचे फक्त. T2 मायनस T1 झाला का? बॉक्स मायनस बॉक्स, हा इज इक्वल टू परत एक बॉक्स. हा आता नंतर T3 मायनस T2 इज इक्वल टू परत बॉक्स मायनस परत बॉक्स इज इक्वल टू बॉक्स. आणि हे असं झाल्याच्या नंतर देअरफॉर डी इज इक्वल टू परत एक बॉक्स. आता या बॉक्स मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज फिल करायचे आहे बरं का. काय अवघड आहे का रे? सिंपल आहे ना, एकदम सोपं आहे. T1 म्हणजे फर्स्ट टर्म. T1 म्हणजे ए म्हणजेच पहिली टर्म, त्याला आपण ए म्हणतो किंवा T1 म्हणतो. मग दोन्ही बॉक्स मध्ये 1 1. T2 म्हणजे 2 नंबरची टर्म. T3 म्हणजेच 3 नंबरची टर्म. काही अडचण आहे का? T4 विचारला असतं तरी लिहिले असते. आता T2 मायनस T1. T2 किती? अरे T2 8 1. 8 मायनस 1 आला किती? 7. आता T3 कडे लक्ष द्या. T3 किती? 15. T2 8. 15 मायनस 8 7. T2 मायनस T1. T3 मायनस T1. आपण बघितलं होतं Tn+1. डी चा फॉर्म्युला पाहिला होता ना, Tn+1 मायनस Tn. हा डी चा फॉर्म्युला आपण मागच्या लेक्चर मध्येच पाहिला होता. तर Tn+1 मायनस Tn. Tn+1 मायनस Tn. तर डी किती आला? 7. एवढा सोपा प्रश्न आहे. काही अडचण आहे का? सिंपल. एपी दिलेली आहे, बॉक्स फिल करा. 2 मार्काला असे प्रश्न विचारले तुमच्या बोर्डमध्ये. कळतंय ना? काही अडचण आहे का? हा चला आता याच्यात सेकंड, थर्ड, फोर्थ याच्यात क्वेश्चन 1 मध्ये आणखीन 3 प्रश्न आहेत, ते तुम्ही स्वतः करा. अडचण नाहीये, एकदम सोपे प्रश्न आहे. हा चला लेट्स सी क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे? विचारलेले एक सिक्वेन्स दिलेली आहे, एपी आहे किंवा नाही विचारलेलं आहे. एपी आहे किंवा नाही विचारलेलं आहे. आणि जर एपी असेल 20 नंबरची टर्म फाइंड करायला लावलेली आहे. बरोबर आहे का? एपी जर असेल तर 20 नंबरची टर्म फाइंड करा असं विचारेल, म्हणजे 100% ती एपी आहे. बरोबर आहे का? जर विचारलेलं आहे म्हणजे ती एपी आहे. बघू काय तर -12
-5 2 7 2 7 नाही 2 च्या नंतर 9 16 23 30 अँड सो ऑन. आधी विचारलेलं ही एपी आहे का? काय विचारले? एपी आहे का? आणि याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं एपी कसं चेक करत होतो. चला बघू सोल्युशन. एपी चेक करण्यासाठी आपण काय करत होतो? हे काय? टर्म 1, टर्म 2, टर्म 3, टर्म 4, टर्म 5, टर्म 6, टर्म 7. आपण नेक्स्ट मायनस प्रिव्हियस करत होतो. काय केलं? T2 मायनस T1 -5 -12. इकडं थोडंसं कन्फ्युजन होता. T2 माझा -5 आहे आणि T1 -12, पण दोन्हीच्या मध्ये T2 मायनस T1 करतोय. -5 -12 -5 +12 आन्सर आलं 7. काही अडचण अजिबात नसायला पाहिजे. अरे T3 मायनस T2, T3 किती आहे? 2 आणि -5. आता लक्षात आलं. मायनस मायनस प्लस 2 + 5 इज इक्वल टू अगेन 7. आणखीन एक चेक करा. T4 मायनस T3, T4 मायनस T3. अरे T4 9 मायनस 2 इज इक्वल टू 7. चला T5 मायनस T4, T5 मायनस T4 16 मायनस 9 इज इक्वल टू 7. पॅटर्न लक्षात येतोय. आता बघा कॉमन डिफरन्स 7 7 7. जर कॉमन डिफरन्स 7 येतोय तर गिवन सिक्वेन्स काय माझी? कॉमन डिफरन्स 7 येतोय तर गिवन सिक्वेन्स काय? अरिथमेटिक प्रोग्रेशन. देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज एपी. बरोबर का? इज एपी. आता प्रश्न इथं संपला का? प्रश्न इथं संपला का? नाही. जर एपी असेल तर आपल्याला T20 फाइंड करायचं होतं. बरोबर आहे ना? फाइंड 20th टर्म. मग 20th टर्म फाइंड करायसाठी काय फॉर्म्युला होता? नाव T20 साठी फॉर्म्युला काय होता? nth टर्मचा फॉर्म्युला बघा. a + n - 1d. a + n - 1d. मग इथं n किती आहे? T20 म्हणल्यावर n इज इक्वल टू 20. तर T20 इज इक्वल टू a + 20 - 1 इंटू d. a किती इकडं? a म्हणजेच फर्स्ट टर्म. a म्हणजेच फर्स्ट टर्म. a इज इक्वल टू -12. -12 प्लस 19 इंटू d किती? 7. d किती? 7. मग लक्ष द्या. -12 प्लस 19 इंटू 7 133. 19 इंटू 7 किती? 133. आता लक्ष द्या. आन्सर किती येणार? सबट्रॅक्ट करा. झालं आन्सर डन. आन्सर डन. 133 -12 हा येतोय 121. तर T20 झाली तुमची 121. काही अडचण आहे का? खूप सोपा प्रश्न आहे. T20 फाइंड करायची होती. सगळ्यात आधी काय? कॉमन डिफरन्स चेक केला. चेक कसं करायचं आपण मागच्या लेक्चर मध्येच पाहिलं होतं. नेक्स्ट मायनस प्रिव्हियस, नेक्स्ट मायनस प्रिव्हियस, टर्म मायनस प्रिव्हियस आपण काय केलं? कॉमन डिफरन्स चेक केला. मग माझा कॉमन डिफरन्स 7 7 7 येतोय. तर माझी सिक्वेन्स जी आहे ती काय? अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. मग अरिथमेटिक प्रोग्रेशन असल्याच्या नंतर आपल्याला फाइंड काय करायला लावलं होतं? आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं 20th टर्म. T20 चा फॉर्म्युला अप्लाय केला, आन्सर आलं. काय अडचण? काय अडचण? चला शाबाश. काही अडचण नसायला पाहिजे. आपण बघू आता क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघू आपण. आता लिहायचं काय? स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा पॉज करून लिहिलं तरी चालेल. लिहायचं काही टेन्शन नाही आता.
चला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय सांगतो बघा. क्वेश्चन नंबर 3 बघा. अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेली आहे, 24th टर्म फाइंड करायची आहे. सिंपल प्रश्न आहे. एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेली, सांगितलेलंच आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन 12, 16, 20, 24, फाइंड 24th. हा तर अगदी सोपा प्रश्न आहे. तिथं चेक करायचं होतं, इथं तर चेकही नाही करायचं कारण दिलेलंच आहे. दिस इज अन एपी फाइंड 24th टर्म. तर लिहा मग a इज इक्वल टू किती इथं 12, d इज इक्वल टू 16 मायनस 12 इज इक्वल टू, हा इथं प्रत्येक वेळेस t2 मायनस t1 लिहिलं नाही तरी चालेल. मग 16 मायनस 12 किती येतोय 4. मग d किती आला माझा, d इज 4, a इज 12 आणि t 24 म्हणजे n किती आहे, n इज इक्वल टू 24. 24 टर्म फाइंड करायची आहे. tn चा फॉर्म्युला, अरे tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. मग a किती आहे 12 प्लस n किती 24 मायनस 1 आणि d किती 4. सिंपल 12 प्लस 23 इंटू 4. 12 प्लस किती होत आहे 4 इंटू 3 92. 1 0 4 ही झाली तुमची T24. T24 काही अडचण आहे का रे. खूप सोपा प्रश्न आहे आणि असे प्रश्न विचारतात, डायरेक्ट प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये विचारतात. काही अडचण आहे का. सिंपल बघा T24 फाइंड करायचा, फॉर्म्युला अप्लाय केला, T24 मिळाला. इथं n इज इक्वल टू 24. काय अडचण आहे का. चला नेक्स्ट प्रश्न पाहू आपण. क्वेश्चन 4. 19th टर्म फाइंड करायची आहे. सिंपल आहे, असाच ऍज इट इज व्हॅल्यूज पुट करा, आन्सर मिळेल तुम्हाला. 5 पण खूप सोपं आहे. 27th टर्म फाइंड करायची आहे. हा कॉमन डिफरन्स निगेटिव्ह. चला 5 बघू आपण एकदा. सोपा आहे खूप पण तरी बघून घ्या. हा 9 4 मायनस 1 मायनस 6 मायनस 11 ही दिलेली आहे एपी आणि विचारले 27th टर्म फाइंड करा. T27 विचारलेली, काय अवघड नाही. हा चला फास्ट. a इज इक्वल टू 9, d इज इक्वल टू 4 मायनस 9 इज इक्वल टू मायनस 5. तर d किती आला -5 आणि n इज इक्वल टू 27. व्हॅल्यूज पुट करा. T27 इज इक्वल टू a प्लस 27 मायनस 1 इंटू d. खतम. a किती, अरे a किती 9, 26 इंटू d किती -5. सिम्प्लिफाय करा, आन्सर मिळेल. काय अवघड आहे का. सिम्प्लिफाय करा, आन्सर मिळेल. काय अवघड. हा चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हे सिम्प्लिफाय करा, सोपं आहे. हा क्वेश्चन नंबर 6. असे प्रश्न विचारले जातात ना बोर्ड मध्ये, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 6. हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर आर डिव्हिजिबल बाय 5. हाऊ मेनी प्रश्न लिहायची गरज आहे. प्रश्न बघून घ्या बुक मध्ये. आपल्याला काय विचारलेले 3 डिजिट नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5. बरोबर आहे. चला मग मला सांगा, सगळ्यात पहिला 3 डिजिट नंबर जो 5 ने डिवाइड होतो किती. सगळ्यात पहिला 3 डिजिट नंबर तर 100 आहे. 100 5 ने डिवाइड होतो का, होतो. याच्यानंतरचा नेक्स्ट नंबर कोणता असेल 105. याच्यानंतरचा नेक्स्ट नंबर 1110, 115. काही अडचण आहे का. आता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, मला लास्ट नंबर पाहिजे. टोटल नंबर फाइंड करायचे, तर लास्ट 3 डिजिट नंबर जो की 5 ने डिवाइड होतो, विच इज डिव्हिजिबल बाय 5. लास्ट 3 डिजिट, लार्जेस्ट 3 डिजिट नंबर कोणता आहे 999. आता मला सांगा, याच्या 999 हा नंबर आहे लार्जेस्ट 3 डिजिट. हा माझा 5 ने डिवाइड होतोय, नाही होते. मग याच्या आधी कोणता नंबर असेल, लास्टला 5 पाहिजे ना, तर कोणता नंबर येईल 995. काय अडचण. मग लास्ट नंबर कोणता आहे 995. संपलं. एपी बनली
आन्सर आलेलं आहे. A is equal to 100, D is equal to 105 minus 100 is equal to 5. D 5 आहे, A आला. आता N फाइंड करायचा व्यवस्थित. या प्रश्नामध्ये तुम्हाला N दिलेला आहे का? नंबर ऑफ टर्म फाइंड करायचा आहे ना. वी हॅव टू फाइंड द नंबर ऑफ टर्म्स. कळतंय का? हा, समोर पहा. मग नंबर ऑफ टर्म्स फाइंड करायचे असेल तर काय करशाल? हा, नंबर ऑफ टर्म्स फाइंड करण्यासाठी सेम फॉर्म्युला आपला Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. काय अडचण? पुट करा. Tn किती आहे? तिथं Tn दिलेली आहे ना. दिस इज nth टर्म. हा का नाही? मग nth टर्म दिलेली आहे 995. nth टर्म 995. A is equal to 100 plus n minus 1 into D is 5. सिम्प्लिफाय करा, आन्सर मिळेल. 995 minus 100 upon 5 is equal to n minus 1. हा किती? 895 upon 5 is equal to n minus 1. काय येणार? 5 इथं किती? 3 7 5 9 45. तर n minus 1 is equal to n minus 5 is equal to 179. 179 is equal to n minus 1. तो इकडे आला 180 is equal to n. हा, किती आली n ची व्हॅल्यू? आता एक गोष्ट लक्षात घ्या, इकडं बोर्डचा पेपर जर असेल तर तुम्हाला इथे लिहायचे देअरफॉर देअर आर 180 numbers which are divisible by 5. There are 180 number, 180 3-digit number, 3-digit numbers which are divisible by 5. हे झालं तुमचं फायनल आन्सर. काही अडचण आहे का? ॲज सिम्पल ॲज दॅट. सिम्पल फॉर्म्युला. पूर्ण एक्सरसाइज एकदम इझी आहे. फक्त फॉर्म्युला यूज करा, आन्सर मिळेल. फॉर्म्युला यूज करा, आन्सर मिळेल. काय अडचण आहे का? हा, शाबास. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. सेवन. हा, क्वेश्चन 7 पण खूप इम्पॉर्टंट आहे बघा व्यवस्थित. आता थोडस टफ क्वेश्चन येतोय. आतापर्यंत इझी इझी सुरू होतं, डायरेक्ट टफ म्हणजे जास्त नाही, पण हा नॉर्मल लेवल अपग्रेड होती. हा, चला फॉर्म्युला लक्षात राहिला असा तर मिटवला तरी हरकत नाही. चला क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिलेलं आहे बघा. 11th टर्म अँड 21th टर्म दिलेली आहे. 11th टर्म म्हणजे डायरेक्ट सोल्युशन. 11th टर्म दिलेली आहे. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. T11 दिलेली आहे 21 आणि 21th टर्म 11th टर्म आणि 21th टर्म दिलेली आहे. 11th टर्म किती आहे? 11th टर्म इज 16. 21st टर्म इज 29. हे दिलेलं आहे. देन फाइंड 41th टर्म अँड T41 विचारलाय. काय विचारलेलं आहे? फाइंड T41. आता मला सांगा, आपला जो फॉर्म्युला होता काय होता? फॉर्म्युला Tn चा Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. आता लक्षात घ्या, T41 फाइंड करायचं असेल, माझ्याकडे n आहे, A आणि D मिळाला तर काम झालं. लक्ष द्या, स्टेप वाईज कॉन्सेप्च्युअली जा, रट्टा मारायचा नाही अजिबात. 41 फाइंड करायचा, n आहे, A आणि D जर मिळाला तर मी T41 इझिली फाइंड करणार. करेक्ट? तर लक्ष द्या, त्याच्यासाठी या दोन इक्वेशन दिलेले आहेत बघा. T11 दिलेला आहे, T21. T11 चा फॉर्म्युला अप्लाय करा. A प्लस 11 मायनस 1 इंटू D इज इक्वल टू 16. इथं A प्लस 21 मायनस 1 इंटू D इज इक्वल टू 29. मग आता लक्ष द्या इकडं, हा A प्लस 10D इज इक्वल टू 16. A प्लस 20D इज इक्वल टू 29. अरे इन दोनों इक्वेशंस को गौर से देखिए, ये क्या है?
आता चॅप्टर शिकून आले ना, लिनियर इक्वेशन दिसतंय का? दोन लिनियर, अरे दिसले का दोन लिनियर इक्वेशन? दोन लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करा आणि ए आणि डी मिळेल, ए आणि डी मिळेल. चला मग काय करा, 2 - 1, 2 - 1 केल्यावर काय मिळेल बघा, a + 20d 29 minus a minus 10d is equal to minus 16. मायनस करा, हात गेला, 10d is equal to इथं उरलं 3 आणि हा 1, तर 10d is equal to 13. सो d is equal to 13/10. d मिळाला, अरे d मिळाला का? d मिळाला का? चला d मिळाला, मग ही व्हॅल्यू विसरून एक तर पहिल्यात ठेवा किंवा दुसऱ्यात ठेवा. पुट दिस व्हॅल्यू इन फर्स्ट, अदरवाइज इन सेकंड. मग ही व्हॅल्यू फर्स्ट मध्ये जर पुट करत असेल, पुटिंग d is equal to 13/10 in 1, तर a plus 10 into d ची व्हॅल्यू 13/10 is equal to 16. 10 cancel, a is equal to 16 minus 13 3. a मिळाला 3, a मिळाला, d मिळाला, a मिळाला, d मिळाला आणि n मिळाला. n किती होता इथून? n माझा 41 होता, n मिळाला, a मिळाला, d मिळाला. व्हॅल्यू पुट करा, आन्सर मिळवा. चला तर मग काय येईल आन्सर? T41 is equal to a plus n मायनस म्हणजे 41 minus 1 d. a किती आला? 3 प्लस 41 किती आहे? 41. 41 म्हणजे बघा, 41 minus 1 40 आणि d किती आहे? 13/10. हा गेला, हा गेला, 3 + 52, तर आन्सर आलं 55. करेक्ट आहे का? T41 is equal to 55. T41 फाइंड करायची होती, 55 आली. काही अडचण आहे का? काही अडचण? डन. चला बघू आपण पुढचा प्रश्न. हा चांगला प्रश्न होता थोडासा, कारण याच्यामध्ये तुम्हाला लिनियर इक्वेशन पण आले होते बघा. हे एक इक्वेशन, हे दोन इक्वेशन दिलेले होते, दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे ना? हा, चला आता बघू आपण क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेली आहे आणि विचारलेलं आहे -151 कोणत्या नंबरची टर्म असेल. सेम टू सेम आपण जो आता प्रश्न केला होता ना नंबर ऑफ टर्म्सचा, त्याला tn कन्सिडर करा. हिंट देतो आम्ही, क्वेश्चन 8 पूर्ण घ्यायची गरज नाही, सोपा आहे. एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेली आहे एपी, त्याची एक टर्म दिलेली आहे, त्याला आपण tn म्हणू. -151 tn दिलेली आहे आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेली आहे. इथून मला a मिळेल, इथून d मिळेल, बरोबर आहे का? मग मला n फाइंड करायचं आहे. काही अवघड आहे का? काही अवघड आहे का? काहीच अवघड नाही, सिंपल. हे दिलेलं आहे सगळं, यूज करा. नाही झालं तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये मला कमेंट मध्ये टाका, आपण घेऊ, गरज नाही पडणार. खूप सोपा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 9. नॅचरल नंबर्स 10 to 250. 10 to 250 हाऊ मेनी नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. सोपा आहे, खूप सोपा प्रश्न आहे. हा पण तुम्हीच करणार आहेत. काय करायचंय? डिव्हिजिबल बाय 4. डिव्हिजिबल बाय 4. 10 to 240 पर्यंत किती नंबर आहे? सेम प्रश्न आहे. पहिला नंबर कोणता असेल रे डिव्हिजिबल बाय 4? डिव्हिजिबल बाय 4 12. सेकंड नंबर, आणि फक्त लास्ट नंबर शोधायचा आहे तुम्हाला डिव्हिजिबल बाय 4. डिव्हिजिबल बाय 4 लास्ट नंबर शोधायचा आहे. तर याच्यासाठी लक्ष द्या, 24250 हा नंबर माझा डिव्हिजिबल बाय 4 आहे का? नाही, मला याच्यापेक्षा छोटा नंबर पाहिजे. मग आता 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरा किंवा डायरेक्ट याला डिवाइड करा. काय करा? डायरेक्ट हा जो नंबर आहे 250, प्रश्न कसा येऊ द्या, 4 ला डिवाइड करा. 4 6 24 1 0, 4 2 8 2, हा 2 सोडून द्या. मग 62 into 4 आणि हा 24, तो 248 माझा
याच्यापेक्षा छोटा नंबर झाला, करेक्ट आहे. मग लास्ट नंबर कोणता मिळेल? 248. ही एपी झाली. हा नंबर टीएन झाला. फॉर्म्युला यूज करा, एन फाइंड करा. काही अवघड आहे? इतकंच होतं. nth टर्म 248 कशी फाइंड करायची? डिवाइड करा, हा नंबर आणि हा नंबर मल्टिप्लाय करा, तो असेल तुमचा लास्ट नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 4. काही अडचण आहे? चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 अँड लास्ट क्वेश्चन ऑफ दिस एक्सरसाइज. 17 टर्म दिलेली आहे. T17 इज इक्वल टू नाही नाही नाही, हा व्यवस्थित, हा 17 टर्म दिलेली आहे. 17th टर्म ऑफ AP इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. हा छान प्रश्न आहे. लक्ष द्या इकडे. काय विचारलेले आहे? 17th टर्म म्हणजे काय? T17. आणि मी मागच्या दोन्ही चॅप्टर मध्ये सांगितलं, क्वाड्रॅटिक पण लिनियर पण. इज म्हणजे इक्वल टू. T17 इज 7 मोर दॅन 10th टर्म. 10th टर्म म्हणजे T10. फाइंड कॉमन डिफरन्स. आता काय करा? T17 आणि T10 चा फॉर्म्युला यूज करा. T17 कसा असेल? A प्लस 17 मायनस 1 इंटू डी आणि कॉमन डिफरन्स फाइंड करायचा 7. A प्लस 10 मायनस 1 इंटू डी. A आणि A कॅन्सल, हा किती? 16D इज इक्वल टू 7 प्लस 9D. 16 मायनस 9, 16 मायनस 9, 7D इज इक्वल टू D. D इज इक्वल टू 1. काही अडचण? सोपा प्रश्न आहे. फक्त इक्वेशन रिप्रेझेंट करता यायला पाहिजे. इंग्लिश लँग्वेजला मॅथमॅटिक्सच्या लँग्वेज कन्वर्ट करा, आन्सर मिळून जाईल. चला, काही अडचण आहे का? हा, चला आपलं आता एक्सरसाइज संपलेली आहे. व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचणी असतील कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा. आणि 100 आउट ऑफ 100, 100 आउट ऑफ 100चं टार्गेट जे आपण घेऊन चाललेले ना, ते टार्गेट कोणत्याही हालतमध्ये आपल्याला अचीव करायचे आहे. काही अडचण असेल कमेंट बॉक्स मध्ये टाका. चालेल? चला, थँक्यू.